नमस्कार मंडळी. आज तुमच्यासाठी काहीतरी वेगळं आणलं आहे. ओळखलं? हे आहे आपले पांढरे शुभ्र सफेद वांगे. दिसायला असे आगळे वेगळे, मग चवीला अगदी छान. आपल्या रेग्युलर वांग्यांपेक्षा जरा वेगळे. या वांग्यांना काटे नसतात. तुम्ही असे जांभळे लांब वांगे बघितले असेल, पण पांढरे पहिल्यांदाच. चला मग याची रेसिपी सांगते तुम्हाला. सगळ्यात आधी मी आपल्या वांग्यांना असे 3 भाग करून लांब लांब कापून घेतले. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीकसुद्धा कापा, पण मला असे लांबसर कापून याची भाजी आवडते. आता याला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. कढईमध्ये मी तेल घेतलं आहे आणि तेल तापलं त्यामध्ये जिरं घातलं. त्याचसोबत पातळ चिरून घेतलेला कांदा घातला आहे. कांदा छान आपण परतून घ्यायचा आहे आणि मऊ झाला की त्यामध्ये घालूया अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट. छानपैकी याला आपल्याला सुगंध सुटेपर्यंत तसं शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये घालूया मीठ, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा तिखट, थोडीशी हळद आणि 1 चमचा धने पावडर. आपले हे बेसिक मसाले घातले की छान याला आपण असं परतून घेऊया आणि त्यामध्ये घालूया 1 चिरलेला टमाटर. याला आपण आता मऊ होईपर्यंत शिजू देऊया. भाजी करण्याची पद्धत आपल्या नेहमीच्या भाज्यांसारखीच आहे. आगळं वेगळं असं काही नाही, पण याची चव खरंच छान असते. तुम्हाला चिंच आवडत असेल तर चिंचही घालू शकता. आता यामध्ये आपण आपले कापून घेतलेले वांगे घालूया आणि याच्यावर 5 मिनटं वाफ काढून घेऊया. तेलात हे वांगे छान असे वाफळले की तुम्ही बघू शकता याला रंग छान आला आहे, सोबतच हे थोडे मऊसुद्धा झाले आहे. आता यामध्ये मी अगदी घुटभर पाणी घातलं आहे. पाणी मी यासाठी घालत नाही कारण मला याची सुकी भाजी करायची आहे आणि वांगे तसे अर्धवट शिजले, त्यामुळे पाणी घालून परत आपण 5 मिनटं याच्यात वाफ काढून घेऊया. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलं आहे, पाणी आटलेलं आहे आणि आपली भाजी झाली तयार. टिफिनसाठी हे खूप छान ऑप्शन आहे. आता याच्यावरती कोथिंबीर घाला आणि आपली भाजी तयार. ही भाजी मुलांना काय मोठ्यांनासुद्धा आवडेल. तुम्ही एकदा ट्राय करा आणि सांगा आम्हाला कमेंटमध्ये कशी वाटली. चला मग ताट वाढूया. गरमागरम असे फुलके किंवा भाकरीसोबत ही चवीला अगदी उत्तम लागते. याची सारखी आणखी रेसिपीज हवी असेल तर आम्हाला सबस्क्राईब करा आणि चॅनलला बघत राहा कुकिंग पार्टी मराठी.